हॅलो चॅम्पियन्स. स्कॉलरशिप एक्झाम 4th आणि 7th स्टँडर्ड मध्ये तुमचे 20 मार्क 20 मार्क्स कन्फर्म होतील जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कॉलरशिप एक्झाम 4th आणि 7th स्टँडर्ड बेसिक स्टडी टिप्स. असे बेसिक टिप्स आहेत की ज्यामुळे तुमचे स्कॉलरशिप एक्झाम मधले 10 क्वेश्चन्स 20 मार्क्स कन्फर्म होतील. चला तर बघूया स्कॉलरशिप एक्झाम बेसिक स्टडी टिप्स. नमस्कार, मी संतोष बच्छाव सर. स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आतापर्यंत आपले 172 स्टुडंट्स डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट मध्ये आलेत. ऑलमोस्ट 60 स्टुडंट्स आपले जवाहर नवोदय एक्झाम मध्ये सिलेक्ट झालेत. सो आपण या संपूर्ण महाराष्ट्रातून स्टुडंट्स आपल्या ऑनलाईन कोर्सला जॉईन होत आहेत आणि आनंदाने शिकतात. ओके, चला तर आपण बघूया स्कॉलरशिप एक्झाम बेसिक स्टडी टिप्स. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे टिप नंबर 1, 2, 3, 4 टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मी देणार एक बोनस टिप सुद्धा. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. पहिली टिप आहे नंबर वन स्कॉलरशिप एक्झाम स्टडी टिप आहे टेबल्स फ्रॉम 2 to 30. असं ऑब्झर्व करण्यात आलं आहे स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आपल्याला एका मिनिटात एक क्वेश्चन सरासरी सॉल्व्ह करायचा असतो, रीड करून सॉल्व्ह करायचा असतो. तेव्हा आपल्याला जर आपले बेसिक स्ट्रॉंग असेल, आपले कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असेल तर आपल्याला एका मिनिटात एक क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप सोपं होणार आहे. ओके, त्या टेबल पार्ट करणं तुम्हाला सांगू म्हणजे ऑनेस्टली इट्स अ व्हेरी बोरिंग थिंग. जेव्हा मी तुमच्यासारखा स्टुडंट होतो मला पण एक थोडंसं बोरिंग वाटायचं, कंटाळा वाटायचं, ते रट्टा मारणं मला थोडंसं जड वाटायचं. ओके, सो आम्ही काय केलंय सर्व स्टुडंटचा विचार करून एक इंटरेस्टिंग गोष्ट फाइंड आउट केली आहे. त्याला नाव दिलं आहे टेबल ट्रिक आहे. त्याचं नाव आहे डे वाईज टेबल ट्रिक. ओके, काय करायचं आपण नॉर्मली एका महिन्यामध्ये 1 to 30 डेट्स असतात आणि आपले टेबल्स पण 1 to 30 आहेत. ओके, डेट वाईज टेबल लिहायचे. जी डेट आज आहे, फॉर एक्झाम्पल आजची डेट जर 10 आहे तुम्ही 10चा टेबल लिहा. आजची डेट जर 15 डेट आहे तुम्ही 15चा टेबल लिहा. ओके, रोज जी डेट आहे तो टेबल तुम्ही 5 टाइम्स लिहा. तुमचा मी सांगतोय नेक्स्ट 2 मंथ्स मध्ये 90% फिअर टेबलचा कमी होणार आहे. ओके, डेट वाईज तो टेबल 5 टाइम्स लिहायचा. एकच टेबल एका वेळेस रीड करायचा, लर्न करायचा प्रयत्न करायचा. ओके, स्लोली तुम्हाला होणार आहे. बाकी अजून टेबल ट्रिक्स तुम्हाला वैदिक मॅथ्सच्या कोर्समध्ये देखील आपण देतो. चालेल, आय एम शुअर तुम्हाला टेबल ट्रिक ही पहिली आवडली असेल. लेट्स मूव्ह पुढे. स्कॉलरशिप एक्झाम मध्ये बेसिक स्टडी टिप्स मध्ये टिप नंबर 2 आहे प्राईम नंबर्स, मूळ संख्या. मला सर्वांना सांगायचंय जर तुमच्या मूळ संख्या जर पाठ असतील, लक्षात असतील तर स्कॉलरशिप एक्झाम मध्ये मॅथ्स आणि बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स या दोन्ही सब्जेक्ट मध्ये या बेसवर काही क्वेश्चन्स येतात. ते तुमचे क्वेश्चन्स इझिली होऊ शकतात. प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर ज्या नंबरला एक आणि त्याच नंबरने डिवाइड होतं, 1 and itself. बाकी कुठल्याच नंबरच्या टेबल्स मध्ये ते नंबर येत नाही. ऑलमोस्ट 25 प्राईम नंबर आहेत. या फाईन. सो एकदा बघूया आपण 2, 3, 5, 7 माझ्या मागे बोललं तरी चालेल. 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 39, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. हे ऑलमोस्ट 1 to 100 मधले 25 प्राईम नंबर्स आहे आणि हे प्राईम नंबर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. प्राईम नंबर्सच्या वर डिपेंड असे काही क्वेश्चन्स मॅथ्स मध्ये पण येतात, बुद्धिमत्तेमध्ये पण येतात. ओके, सो हे टेबल्स, हे नंबर्स तुम्ही लक्षात नक्की ठेवा. नेक्स्ट मला म्हणायचंय स्क्वेअर, वर्गसंख्या. वर्गसंख्या आता 7th स्टँडर्डच्या स्टुडंट्सला माहिती असेल पण 4th स्टँडर्डच्या स्टुडंट्सला नसेल माहिती. परत एकदा मी वर्गसंख्या स्क्वेअर नंबर काय एकदा पटपट क्विकली सांगतो. स्क्वेअर म्हणजे त्याच नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करणे. फॉर एक्झाम्पल 2 स्क्वेअर म्हणजे 2 into 2, 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, आन्सर 4 येणार. 3 स्क्वेअर 3 into 3 म्हणजे 9 होणार. 7 स्क्वेअर 7 into 7 49 येणार. त्याच नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं, 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. ॲज सिम्पल ॲज दॅट. हे जे वरती नंबर 2 दिसतोय मीन्स 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. ओके, फाईन. सो हे स्क्वेअर नंबर्स वर्गसंख्या तुम्हाला 1 to 30 मधले लक्षात ठेवायचे आहे. ओके, इट्स व्हेरी सिम्पल. याच्यावर आपण एक लवकरच लेक्चर पण घेणार आहोत त्यावरती. चालेल. ओके, सो आय एम शुअर तुम्हाला स्टडी टिप नंबर ऑलमोस्ट ही 3 आहे, ती पण तुम्हाला आवडली असणार. नेक्स्ट स्टडी टिप नंबर 4 आहे क्यूब्स, घनसंख्या. जसं स्क्वेअर म्हणजे
2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, क्यूब म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. इथे दिले बघा 3. ओके, सो 2 into 2 into 2. So 2 into 2 4, 4 into 2 8. Next 4 cube, 4 into 4 16, 16 into 4 64. Next 5 cube, 5 into 5 25, 25 into 5 125. ओके, सो 1 to 10 क्यूब्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. क्यूब्स 1 to 10 मध्ये आपल्याला ह्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये युजफुल होतात. यावरती मॅथ्स मध्ये काही क्वेश्चन्स येतात, कधी कधी आपल्याला इंटेलिजन्स मध्ये पण या सब्जेक्टवर क्वेश्चन्स. सो आय एम शुअर तुम्हाला स्टडी टिप नंबर 4 पण आवडली असेल. तर आतापर्यंत आपण बघितलं स्टडी टिप नंबर 1 आपली होती टेबल्स आपले 2 to 30. स्टडी टिप नंबर 2 प्राईम नंबर्स 1 to 100 मधले जे 25 प्राईम नंबर आहे. स्टडी टिप नंबर 3 स्क्वेअर नंबर्स. स्टडी टिप नंबर 4 क्यूब नंबर्स. ओके, हे स्टडी तुम्ही टिप्स, बेसिक स्टडी टिप्स या स्कॉलरशिपच्या फॉलो केल्या तर तुम्ही, मला सांगतो, तुम्ही 10 क्वेश्चन्स स्कॉलरशिप एक्झाममध्ये 10 to 15 क्वेश्चन्स डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि तुमचे 20 to 30 मार्क्स मी सांगतोय की तुम्ही इझिली मिळवू शकता. ओके, सो 4 टिप्स तुम्हाला इझी होण्यासाठी मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे. बोनस टिप आहे चार्ट मेकिंग ऍक्टिव्हिटी. मला सर्वांना सांगायचंय, मी माझ्या सर्व स्टुडंट्सला सांगतो की चार्ट बनवा त्याचे आणि तुमच्या स्टडी टेबलला लावा. चार्ट्स मध्ये मग हे ज्या 4 टिप्स सांगितल्या त्या चार्ट बनवून स्टडी टेबल लावायचे. रोज तुम्ही बघा, स्टडीच्या वेळेस 5 मिनिटं बघा, दिवसातून 2-3 वेळा 5 ते 10 मिनिटं तुम्ही टेबल्स बघा, स्क्वेअर्स बघा, क्यूब्स बघा, प्राईम नंबर बघा. रोज बघून बघून ना काही आठवड्यांमध्येच बघा, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, सगळं तुमचं ऑटोमॅटिकली लक्षात राहील. ओके, आपला ब्रेन असा आहे ना, रट्टा मारण्यापेक्षा तुम्ही रोज एकदा बघणार ना, थोडा वेळ बरोबर काही आठवड्यांमध्ये काही दिवसांमध्ये तुमचं हे लक्षात ऑटोमॅटिकली राहील. ओके चॅम्पियन्स, आय एम शुअर तुम्ही हा चार्ट बनवणार. चार्ट बनवणार तर मला सांगा, सर्वांना सांगायचं तुम्ही फोटो मला नक्की पाठवा. ओके, येस, आय विल बी व्हेरी हॅपी. ओके, स्कॉलरशिप एक्झामचे आपण काही डेमो लेक्चर्स पण घेत आहोत. तर डेमो लेक्चरसाठी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 9321177711 या नंबरवर. ओके, आपला ऑनलाईन कोर्स पण चालू झाला आहे 4th आणि 7th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी, त्याच्यासाठी पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, अजून मला सर्व चॅम्पियन्सला सांगायचं आहे, आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आपला स्कॉलरशिप एक्झाम डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट मध्ये कसं यायचं, त्याच्यासाठी मिशन 105+ क्वेश्चन काय आहे सर, याचे इंटरेस्टिंग व्हिडिओ लवकरच येणार आहे. सो तुम्ही त्याची वाट बघा. ओके, मला सर्वांना बोलायचं, या चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वांनी लाईक करा, हा व्हिडिओ नक्की तुमच्या स्कॉलरशिप एक्झाम असलेल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, तुमच्या टीचर्स बरोबर शेअर करा. ओके, चलेगा. सो पुन्हा एकदा म्हणतोय बाय बाय, थँक्यू. मी संतोष बच्छाव सर, स्कॉलरशिप एक्झाम कोच आणि नवोदय एक्झाम कोच. थँक्यू.